मोठी बातमी 2 लाखांवर कर्जमाफीचा विचार सुरू असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे। बँकांकडून या संदर्भातला आढावा घेतलेला आहे असं शिंदेंनी म्हटलंय। संपूर्ण कर्जमाफीचा विचार तर लाडक्या बहिणींचा ऑक्टोबरचा 1500 रुपयांचा हप्ता आजपासून जमा होणार अशी माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अतिशय 5 महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। पीएम किसानचा दुहेरी लाभ रोखण्याच्या हालचाली सुरू असून पती किंवा पत्नी यापैकी एकालाच आता मिळणार योजनेचा लाभ। पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी तसेच पीएम किसान योजनेचा दुहेरी लाभ घेणाऱ्या कुटुंबाची मदत रोखण्याकरता कडक उपाय लागू करण्याच्या हालचाली केंद्रामध्ये सुरू करण्यात आलेल्या आहे। सिल्लोड तालुक्यातील 82,000 बाधित शेतकऱ्यांसाठी 79 कोटीची मदत मंजूर करण्यात आलेली आहे। नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये खात्यामध्ये रक्कम जमा होणार आहे। राजू शेट्टी म्हणाले, सगळ्यांना जगवतो आणि स्वतः मरतो तो शेतकरी आहे। सोयाबीन उत्पादकांचे सध्या हाल होत असून ऊस उत्पादक खर्चाच्या अरिष्टामध्ये सापडलेले आहे। बळीराजा घायकुतीला आलेला आहे। बदलत्या हवामानाचा शेती व्यवसायाला फटका बसत आहे। सातारा जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी मशागतींसह पेरण्या खोळंबलेल्या असून बळीराजा सापडला चिंतेमध्ये। फक्त 31 घरेलू कामगारांचीच नोंद होणार, निलेश येलगुंडे म्हणाले। नोंदीमध्ये कामगारच होणार योजनेचे लाभार्थी। साखरेचा हंगाम किती दिवस लोंबकळत ठेवणार? महाराष्ट्र तसेच उत्तर प्रदेश सरकारकडून केंद्राकडे शिष्टाईची गरज। एसटीच्या मोकळ्या जागेवरती सौर ऊर्जा प्रकल्प दरवर्षी 300 मेगावॅट वीज निर्मितीचे लक्ष्य असून एसटीला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करणार। अवकाळी पावसाने स्ट्रॉबेरीवरती कीटकांचा प्रादुर्भाव होत असून पाचगणी परिसरातील शेतकरी मेटाकुटीला आले। उत्पादनामध्ये घट होण्याची चिंता व्यक्त। मिरचीवरती कूच किडाचा प्रादुर्भाव होत असून मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढत आहे। सतर्कतेचा इशारा देण्यात आला। दारिद्र्य रेषेखालील कुटुंबियांना सौर ऊर्जेसाठी विशेष अनुदान मिळणार। शासनाच्या स्मार्ट योजनेसाठी महावितरणचा पुढाकार। अतिवृष्टीने खरीप हातचा गेला, रब्बी पिकात सुद्धा पावसाचा फटका बसलेला आहे। सोयगाव तालुक्यामध्ये अनेक शेतात अद्याप सुद्धा पाणी साचलेले असून शेतकरी झाले हतबल। शेतकरी उत्पादक कंपन्यांची खरेदी केंद्र अडकली तरी कुठे? नोव्हेंबर उजाडून सुद्धा खरेदी केंद्रांना मान्यता नाही। आवक कमी असल्यामुळे डाळिंबाचे दर हे टिकून आहे। रोगांच्या प्रादुर्भावामुळे फळांची संख्या कमी असून दरवाढीची शक्यता वर्तवली जाते। मजूर समस्येमुळे तमिळनाडूमध्ये कापूस लागवड क्षेत्र घटलेले आहे। सरकारची वाढली चिंता। 1996 कापूस उद्योगांना लागले टाळे। अकोला जिल्ह्यामध्ये 1000 शेतकऱ्यांनी केली कृषी यंत्रांची खरेदी। कृषी यांत्रिकीकरण योजनेमध्ये 65,000 शेतकऱ्यांची निवड करण्यात आली। 7,690 लाभार्थी शेतकऱ्यांनी केली कागदपत्रे अपलोड। सीड क्वालिटी सोयाबीनला बाजारामध्ये हमी मिळेना। कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये आवक वाढलेली असून दरवाढीची प्रतीक्षा कायम। सोयाबीनला चियाचा पर्याय वाशिममध्ये प्रयोग। बियांना 20,000 रुपयांचा भाव मिळत असून एकरी 3 ते 5 क्विंटल उत्पादन। शेतकऱ्यांची विजेची गरज सौर ऊर्जेमधून भागवणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संकल्प असून चैमोली देवडीपाडा उंदनचन जलविद्युत प्रकल्पासाठी तब्बल 8,000 कोटीचा सामंजस्य करार पार पडला। सोयाबीनची आवक वाढली, दर पोहोचले 4,445 रुपयांवरती। बाजार समितीमध्ये दैनंदिन सरासरी 5,000 क्विंटलवरती आवक होते। पावसामुळे कापूस वेचणीला अडथळा निर्माण होत असून मजुरांच्या तुटवड्याने आगार परिसरातील शेतकरी हतबल झाले। आमगाव उपविभागामध्ये 5,450 हेक्टर क्षेत्रावरती होणार सिंचन। साठा मुबलक असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण। चिखली परिसरामध्ये 12 एकरात केवळ 9 पोते सोयाबीन झालेले आहे। शेतकऱ्याचा लागवडीचा खर्च सुद्धा वसूल होईना। सततच्या पावसाचा परिणाम होत असून शेतकरी सापडला संकटामध्ये। पडे परिसरामध्ये वादळी पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे। पंचनाम्यासाठी तहसीलदारांचे आदेश देण्यात आले। 7 महसूल मंडळामधील 104 गावांमध्ये झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येणार आहे। सूक्ष्म सिंचनासाठी शेतकऱ्यांना 90% मिळणार अनुदान। अनुसूचित जाती अनुसूचित जमातींना मिळणार लाभ। मोताळा तालुक्यामध्ये 38,000 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालेले असून 111 गावांमधील शेतकरी संकटामध्ये सापडले। प्राथमिक अहवाल सादर। खरीप हंगामामध्ये सोयाबीनला पर्याय ठरतो चिया। देपुळामध्ये पहिला प्रयोग यशस्वी झाला। कुल योजनेचे हप्ते थकले, लाभार्थ्यांचे धरणे आंदोलन। पोहरादेवी परिसरातील लाभार्थी झाले आक्रमक।
बाजार समित्यांमध्ये शेड व्यापले, व्यापाऱ्यांच्या पोत्यांनी शेतकऱ्यांच्या मालाची उघड्यावरती मोजणी होते. ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांमध्ये धास्ती निर्माण, सोयाबीनची दैनंदिन विक्रमी आवक. मंगरुळपीर बाजार समितीमध्ये सोयाबीनची उच्चांकी आवक झाली. बाजार समितीमध्ये शेड मोकळे करण्याची होते मागणी. एसटीचा पुढचा पल्ला, आता वीज निर्मितीचा सौर ऊर्जा प्रकल्पामधून वर्षाला 300 मेगावॅट वीज निर्मितीचे लक्ष्य. कापसाच्या MSPमध्ये CCIचा खोडा, कापूस विकण्यासाठी शेतकऱ्यांवरती दडपण येते. साखर कारखान्यांच्या गळीत हंगामावरती पावसाचे सावट, राडगाव कारखान्याची तयारी पूर्ण झालेली असून हंगामामध्ये 3 लाख टन ऊस येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. मात्र विलंबनाची सुद्धा चिंता आहे. 35 गोशाळांचे अनुदान थकलेले असून आता कसे जगवायचे गोधन, दान सुद्धा झाले कमी. 80 गायी भाकड असून तटपुंज अनुदानाची प्रतीक्षा कायम. गुरांचा घास सुद्धा हिरावला, दूध उत्पादनावरती होणार परिणाम. दुभत्या जनावरांचे पोषण करायचे तरी कसे, पुरणखोऱ्यामध्ये वैरणीचा प्रश्न येण्यावरती. परतीच्या पावसामुळे खरीप हंगामातील पिके भुईसपाट झालेली असून फुलोऱ्यामधील तुरीचे पीक सुद्धा सापडले संकटामध्ये. कादवा सहकारी साखर कारखान्यांच्या गळीत हंगामावरती अवकाळी पावसाचे सावट असून ऊस तोडणीला विलंब होतोय. 2500 ऊसतोड कामगार दिंडोरी तालुक्यामध्ये ठिकठिकाणी तळ ठोकून. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांना मदत मिळणार, मंत्री गिरीश महाजन म्हणाले. जानोरी येथे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या द्राक्ष बागांची केली पाहणी. 1,18,734 घरकुलांचे बांधकाम अपूर्ण असून पंतप्रधान आवास योजना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये स्पर्श प्रणाली ठप्प असून लाभार्थ्याचे अनुदान सुद्धा थकलेले आहे. TOD मीटरधारकांना 75 लाख रुपयांची सवलत मिळणार, घरगुतीसाठी दिवसा वीज वापराचा फायदा. कन्नड परिसरामध्ये eKYCसाठी नेटवर्कच्या शोधामध्ये लाभार्थी. माटाणाच्या टेकडीवरती डिजिटल इंडियाचा फज्जा होतोय. कन्नड तालुक्यातील कळंकी येथील प्रकार, शेतकऱ्यांची गैरसोय होते. गंगापूर जिल्ह्यामध्ये पावसाचे 6 मही ठाण, पिके मातीमोल आणि पदरी नुकसान. कापूस मका उत्पादकांना सर्वाधिक फटका बसलेला आहे. नोव्हेंबर उजाडला तरी पाऊस थांबायचे नाव घेईना. अतिवृष्टीमुळे पिके काढण्यास अडचण निर्माण, नुकसानही प्रचंड झालेले असून शेतकरी झाले हतबल. काही ठिकाणी पावसापूर्वीच पिकांची झाली काढणी. शेतकऱ्यांचे पिवळे सोनेही अतिवृष्टीने डागाळलेले असून कंदकूज करपाच्या प्रादुर्भावाने शेतकरी त्रस्त झालेले आहे. उत्पन्नामध्ये कमालीची घट होण्याची भीती व्यक्त केली जाते. जालना जिल्ह्यामध्ये KYC अभावी 2,46,339 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मदत जमा होईना. 2,62,040 शेतकऱ्यांच्या खात्यावरती मदत जमा. परतूरमध्ये रब्बी पिकांवरती गोगलगाईंचा हल्ला झालेला असून पिके नष्ट झाल्याने शेतकरी सापडले चिंतेमध्ये. अतिवृष्टीच्या तडाख्यानंतर गोगलगाईंचे संकट कायम. तालुक्यामधील शेतकऱ्यांची शासनाकडे आर्थिक मदतीची मागणी केली जाते. 2 कोटींच्या वरती होते उलाढाल, बटाट्याने दिली नवी दिशा. मुरंबीच्या शेतकऱ्यांनी साधला विकासाचा ध्यास, बटाटा शेतीची लागवड. नुकसानीची भरपाई नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होते. अतिवृष्टीचा फटका बसत असून शिरूर अनंतपाड तालुक्यामध्ये 22.55 हजार हेक्टरवरील खरीपांचे नुकसान झाले. मिरची कांडप, मिनी पिठाची गिरणी, पिकोफॉल यंत्रासाठी लागली लॉटरी. लातूर जिल्हा परिषद 20% उपकरणातून वैयक्तिक लाभाच्या योजना सोडत जाहीर होताच आनंद. आधारभूत किमतीसाठी नोंदणीमध्ये अडथळे निर्माण, सोयाबीन उत्पादक हैराण झालेले असून बाजार समितीतील शेतमाल आवक निम्म्यावरती. अतिवृष्टी, बाजारभावाचा वार, आता खतांच्या दरवाढीचा घाव. अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांपुढील संकटाची मालिका सुद्धा संपेना. अतिवृष्टीचा फटका, नाफेडची हेक्टरी 16 क्विंटलची खरेदी मर्यादा घटणार. कृषी विभाग ठरवणार धाराशिव जिल्ह्याची उत्पादन मर्यादा. खरेदीपूर्वीच करणार हेक्टरी किती क्विंटलची होणार खरेदी. घरगुती गॅस ग्राहकांनो, तुम्ही eKYC केली का? गॅस कंपन्यांची मोहीम. उज्ज्वला गॅस ग्राहकांना 8व्या 9व्या रिफिलसाठी दरवर्षी eKYC करावी लागते. तांत्रिक त्रुटींमुळे अडकले अनुदान. दिवाळीनंतर सुद्धा खाती रिकामीच आहे. तात्काळ कार्यवाहीची मागणी केली जाते. सामायिक क्षेत्राची 330 प्रकरणे अजून सुद्धा आहेत प्रलंबित. अस्मानी सुलतानी संकटाचा ससेमार. धान खरेदी केंद्र सुद्धा बेपत्ता. धानाची मळणी सुरू, पण विक्रीसाठी यंत्रणाच नाही. धान पिकासोबतच आता तूर पिकांवरती अळीचा सुद्धा प्रादुर्भाव. शेतकऱ्यांची वाढली चिंता. ढगाळ वातावरण अळींसाठी ठरतोय पोषक. वन हक्क पट्टेधारक शेतकरी सरकारी लाभापासून वंचित. शेतकऱ्यांच्या नावे नाही 7/12. अडचणीमध्ये भर पडणार.
पावसाच्या धारा अंगावरती झेलल्यात 32,000 घरकुले अद्याप सुद्धा अपूर्ण असून भंडारा जिल्ह्यामध्ये वेळेत अनुदान मिळेना, बांधकामासाठी वाळूचा ठणठणाट, मजुरांचे दर सुद्धा भिडले गगनाला. चिखलामध्ये रुतलेल्या ट्रॅक्टरला टोचणी बांधून केली धान मळणी, धानाच्या मळणीसाठी चिखलाशी झुंज होते, उत्पादन घटल्याने भरपाईची मागणी केली जाते. आभाळ रुसलेले शेतकऱ्यांची पिके पाण्यामध्ये गेली, धरणकाठावरती सतर्कतेचा इशारा देण्यात आला. रविवारी वादळ, सोमवारी दुपारीही पावसाची हजेरी झाली, पावसाने उडवली शेतकऱ्यांची झोप. आधारभूत खरेदी केंद्र नोंदणीला विलंब असून धान विक्री करता व्यापाऱ्यांकडे धावाधाव होते. 400 ते 500 रुपये क्विंटल मागे तोटा होतोय. उन्हाळी हंगामातील चुकारे थकीत असून उत्पादक सुद्धा हवालदिल झाले. बियाणे बनवणाऱ्यांना चाप, बसवणारा शेतकऱ्यांचा साथी. पारदर्शकतेसाठी सरकारचे पाऊल, बियाण्यांचे वितरण व विक्री ऑनलाईन होते. वीज बिलांच्या नावामध्ये बदल हवाय, मग 3 दिवसामध्ये होईल प्रक्रिया पूर्ण. महावितरणाचा कारभार डिजिटल, पूर्वी लागायचा 1 महिन्याचा कालावधी. रामटेक तालुक्यामध्ये वादळी पावसाने शेकडो एकरामधील धान लोटलेले असून पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांकडून मागणी केली जाते. पिन काढणीचा खर्च झाला, नुकसानीचा भुर्दंड, उत्पादन 0 असून खर्च मात्र 100%. राज्य सरकारकडून गरिबांना आता मिळणार 25 वर्षे मोफत वीज. स्मार्ट योजनेसाठी 655 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. वर्धा जिल्ह्यामध्ये रब्बी बियाण्यांकरता शेतकऱ्यांना 10,000 रुपयांची मदत मिळणार. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासन हे कटिबद्ध आहे. 10,000 रेशन कार्डावरती मारला अपात्रतेचा ठपका, शिधापत्रिकेचा गैरवापर होतोय. जळगाव जिल्ह्यामध्ये मयत दुबार नावे वगळण्याची प्रक्रिया जोरामध्ये सुरू. गामातील सोयाबीनला चियाचा पर्याय, वाशिममध्ये प्रयोग करण्यात आलेला असून बियाण्यांना 20,000 रुपयांचा भाव मिळतोय. खरीपाने मारले रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी बळीराजा पुन्हा सज्ज. अतिवृष्टीने जमीन ओली असली तरी मशागत सुरू आहे. काही भागांमध्ये पेरणीच्या कामांना वेग आलेला आहे. पावसामुळे उन्हाळी कांद्याची रोपे कुजलेली असून साक्री येथील प्रकार शेतकऱ्यांचे झाले मोठे नुकसान. दुसरी प्रकल्पालगतच्या पाटचारीचे पाणी थेट शेतामध्ये, पिकांचे होते अतोनात नुकसान. नवलपूर शिवारामध्ये उपाययोजना करण्याची नुकसानग्रस्त शेतकऱ्याची प्रशासनाकडे केली जाते मागणी. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.